क्वेश्चन नंबर 28 जून 2018 ला क्वेश्चन विचारलेला आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. व्यवस्थित बघा, पूर्ण त्याचं वर्किंग व्यवस्थित बघा. ठीक आहे. A contractor who prepare his account on 31st March each year commence a contract number 220 on 1st July 2016. Underline the word 1st July 2016. म्हणजे आपला कॉन्ट्रॅक्ट 1 जुलैला चालू झालाय, कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट नाही झालाय, पण इयर आपले 31st मार्चला क्लोज होतंय. म्हणजे ह्या वर्षात आपण 9 महिने कॉन्ट्रॅक्ट असणार आहे. 9 मंथचं कॉन्ट्रॅक्ट अकाउंट बनवतो. म्हणजे जे कॉन्ट्रॅक्ट अकाउंट बनवतो हे 9 महिन्याचं आहे. कसं काढले 9 महिने? 1st जुलैला चालू झालंय. अकाउंट इयर कधी होते? 31st मार्च. 1st जुलै टू 31st मार्च, 9 months. The following information received from his costing record on 31st March 2017. Material sent to the site, म्हणजे ह्या साइटवर मटेरियल आलेलं आहे 2,51,000. लेबर 5,65,600. फोरमॅन सॅलरी 81,300. Machine costing 2,60,000. Remained in use on site for 146 days. Its working life is estimated at 7 years. And finance scrap value 15,000. So this information is utilized for calculation of depreciation. So how to find out the depreciation? It's a simple. Depreciation is equal to original value minus scrap value upon life of asset. Original value 2,60,000. Scrap value दिली 15,000. 2,60,000 minus 15,000 divided by 7. So your answer is 35,000. So आपका जो डेप्रिसिएशन है 35,000 पर एनम. आता इथे काही मुलं असं विचार करतील की कॉन्ट्रॅक्ट 9 महिन्याचं, मग आपण 9 महिन्याचं डेप्रिसिएशन घ्यायचं नाही. इथे त्यांनी अजून एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिली आहे. 146 डेज आपण मशीन वापरले इथे, मग मी 146 डेजचा डेप्रिसिएशन केला. सो 35,000 into 146 upon 365, and the amount of depreciation is 14,000. लास्ट सम मध्ये पण आपण केलं होतं असं. सुपरवायझर इज पेड 8,000 पर मंथ. अंडरलाइन द वर्ड पर मंथ. म्हणजे इथे मी 8,000 into 9 months घेणार, कारण माझा कॉन्ट्रॅक्ट अकाउंट एक्झॅक्टली 9 महिन्याचा आहे. and has devoted 1/2 of his time on the contract. म्हणजे 8,000 into 9 महिने 72,000. पण मी 72,000 नाही घेणार इथे, कारण त्यांनी सुपरवायझरनी त्याच्या टाइम पैकी 1/2 टाइम त्यांनी फक्त इथे वापरलाय. म्हणजे मी 72,000 चे 1/2 घेणार, म्हणजे 36,000. All other expenses amounted to rupees 1,36,500. Material at site 35,400. Contract price is 20 lakhs. So contract price 20 lakhs. On 31st March 2017, 2/3 of the contract was completed. सगळ्यात महत्त्वाचा जो इम्पॉर्टंट पॉइंट आहे तो याच्या पुढे दिलेला आहे त्यांनी. At the end of the year ला आपलं 2/3 कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट झालाय. म्हणजे जेव्हा आपलं 2/3 कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट झालाय. However, the architect gave the certificate only for 50% of the contract price. Please underline the word 50% of the contract price. त्याने आपल्याला सर्टिफिकेट दिलंय. कितीचं दिलंय सर्टिफिकेट? 50% of the contract price. कॉन्ट्रॅक्ट प्राइसच्या 50% त्यांनी सर्टिफिकेट दिलंय. समजा आपलं कॉन्ट्रॅक्ट प्राइस किती? 20 लाख. 20 लाखाच्या 50% 10 लाख. म्हणजेच आपलं वर्क सर्टिफाईड आहे 10 लाख. आणि वर्क सर्टिफाईड ही सेलिंग प्राइस असते. वर्क सर्टिफाईड हा कॉन्ट्रॅक्ट प्राइसचा एक पार्ट असतो. म्हणजे माझं पूर्ण कॉन्ट्रॅक्ट 20 लाखाचं आहे. आर्किटेक्टने सर्टिफिकेट दिलं 50%चं, म्हणजेच 10 लाखाचं. म्हणजे मी ह्या वर्षात माझं 10 लाखाचं वर्क कंप्लीट झालेलं आहे.
तिथे लिहून ठेव वर्क सर्टिफाईड 10 लाख. And 7,50,000 has been paid on account. 7,50,000 paid on account म्हणजे 10 लाखाचं वर्क सर्टिफाईड होतं, त्यातले 7,50,000 आपल्याला मिळालेत. इट्स अ कॅश रिसिव्ह. ओके. Prepare contract account and state how much profit or loss to be included on 31st March 2017 in final account. संपला प्रॉब्लेम. पूर्ण प्रॉब्लेम असल्यावर असं तुम्हाला वाटलं की प्रॉब्लेम मध्ये काय आहे का? चालू आहे. तर प्रॉब्लेम मध्ये तसं तुम्हाला असं काय दिसणारच नाही, पण याच्यामध्ये हिडन कन्सेप्ट आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना सांगतो कसं आहे काय. ओके. लेट्स स्टार्ट. मटेरियल 2,51,000. Labor 5,65,600. 4 months salary 81,300. Depreciation 14,000. Supervisor salary 8,000 per month. 9 महीने कॉन्ट्रैक्ट है. हाफ टाइम्स 36,000. मटेरियल एट साइट 35,400. कॉन्ट्रॅक्ट प्राइस 20 लाख आहे. 2/3 कंप्लीट झालाय. हाच पॉइंट महत्त्वाचा आहे, तिथे अंडरलाईन करून ठेवा. आर्किटेक्टने सर्टिफिकेट दिलं 50%. बाय WIP वर्क सर्टिफाइड 10 lakhs. कॅश रिसिव्ह झालं काय? काहीच नाही. पण ह्या प्रॉब्लेम मधला एक महत्त्वाचा पॉइंट आहे, सगळ्यात महत्त्वाचा तो असा आहे. इथे एक हिडन पॉइंट आहे, तो म्हणजे कोणता? वर्क अनसर्टिफाईड. वर्क अनसर्टिफाईडचे अमाऊंट काढायचे आपल्याला. वी हॅव टू फाइंड आउट द अमाऊंट ऑफ वर्क अनसर्टिफाईड. ते ह्या प्रॉब्लेम मधला महत्त्वाचा आहे. म्हणजे हा प्रॉब्लेम घेतल्यानंतर पुढचे अजून 2 ते 3 प्रॉब्लेम मी ह्या टाइप मधले घेणार आहे, टू फाइंड आउट द अमाऊंट ऑफ वर्क अनसर्टिफाईड. परत एकदा प्रॉब्लेम सोडवा. हा प्रॉब्लेम तुम्हाला जमलाच पाहिजे, याचा कन्सेप्ट तुम्हाला कळलाच पाहिजे. ठीक आहे. सो वर्क अनसर्टिफाईड ची आपल्याला अमाऊंट काढायची आहे. कशी काढणार अमाऊंट आपण सांगतो. त्यांनी काय पॉइंट वापरला इथे? 2/3 ऑफ द वर्क कंप्लीटेड. बरोबर आहे. कशाच्या? पूर्ण कॉन्ट्रॅक्टच्या. बघा सिंपल भाषेमध्ये सांगतो, सिंपल लँग्वेज मध्ये सांगतो, कन्सेप्ट समजून घ्या. पहिले ना मी इथे काय करणार माहिती का? मी ना कॉस्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट काढणार. काय काढणार? कॉस्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट. आणि कॉस्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट कसं काढायचं हे मी आधीच्या एका प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं आहे. काय सांगितलंय माहिती? डेबिटची अमाऊंट मायनस क्रेडिटची. ओके. सो वर्किंग कॉस्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणजे माझ्या कॉन्ट्रॅक्टची कॉस्ट काढायची. सो जितना डेबिट में लिखा है वो सब लिखने का है. मटेरियल 2,51,000. लेबर 5,65,500. 4 months salary 81,300. Depreciation 14,000. Supervisor salary 36,000. सगळ्यांची टोटल करायची आहे. सगळ्यांची टोटल 1 2 3 4 5. सॉरी अजून एक राहिला अदर
1,36,500. So other expenses 1,36,500. सो हे टोटल खर्च आहे, म्हणजे एवढा खर्च आपण केला, याची टोटल काढली, याची टोटल झाली 10,84,400. किती आली टोटल? 10,84,400. त्याच्यातून हे क्रेडिटचं वजा करायचं, क्रेडिटचं लेस मटेरियल ॲट साइट 35,400. सो 10,84,400 मधून 35,400 वजा केले तर अमाऊंट आली 10,49,000. ही आली माझी कॉस्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट. हे कळलं? गुड. आता याच्या पुढचा पॉइंट महत्वाचा आहे, ते म्हणजे माझा कॉस्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट किती? 10,49,000. इज दॅट ओके? हे कसं काढलं? डेबिट मायनस क्रेडिट 10,49,000. याच्या पुढचं जे वर्किंग आहे ना ते खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. 10,49,000 हे कॉस्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट आहे. त्यांनी काय शब्द वापरलाय? टू थर्ड कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट झाले. किती कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट झाले? 2/3. किती कंप्लीट झाले? 2/3. म्हणजे जेवढं कॉन्ट्रॅक्ट आहे आपलं त्याच्यापैकी 2/3 कंप्लीट झालंय. म्हणजे ते 2/3 कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट करायला मला एवढी कॉस्ट लागली. माझं जेवढं कॉन्ट्रॅक्ट आहे ह्या वर्षात 2/3 कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट झालंय. म्हणजे ते 2/3 कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट करायला मला एवढी कॉस्ट लागली. सिंपल त्याच्यामध्ये मी वर्किंग करतो. 2/3 म्हणजे किती हो? 2/3 करा, किती येणार? 66.66666%. म्हणजे एवढं माझं वर्क कंप्लीट झालंय. म्हणजे 66.666% ला माझी कॉस्ट आहे 10,49,000. एवढं माझं वर्क कंप्लीट झालंय. 66.666% ला माझी कॉस्ट आहे 10,49,000. मग 100% तू म्हणणार हे 100% काय करायचं? सांगतो ना. हे 100% काय आहे की जर माझा पूर्ण कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट झाला तर मला माझी किती कॉस्ट होणार. Are you getting that? I repeat it again. परत एकदा समजू. माझं कॉस्ट ऑफ माझा कॉन्ट्रॅक्ट किती कंप्लीट झाला? 2/3 म्हणजे 66.66. म्हणजे एवढा पर्सेंटेज माझं वर्क कंप्लीट झालंय आणि एवढ्या पर्सेंटेजला मला कॉस्ट लागली 10,49,000. जर माझं पूर्ण वर्क कंप्लीट झालं तर मला किती लागेल? म्हणजे 100% ला किती? सो 15,73,500. म्हणजे माझं जर पूर्ण वर्क कंप्लीट झालं तर मला कॉन्ट्रॅक्टची कॉस्ट आहे 15,73,000. कळलं? म्हणजे माझं ह्या वर्षात वर्क किती कंप्लीट झालंय? 2/3 म्हणजे 66 पॉईंट आणि मला कॉस्ट लागली ह्या वर्षात 10,49,000. म्हणजे 66.66% ला एवढी कॉस्ट लागली. जर माझं पूर्ण कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट झालं तर मला किती लागेल? एवढं लागेल. हा पॉईंट कळलं? गुड. आता त्यांनी काय सांगितलं? एक अजून एक पॉईंट आहे. त्यांनी वर्क सर्टिफाईड किती दिलंय रे? 50%. 50% कशाच्या? कॉन्ट्रॅक्ट प्राइसच्या. एवढी वर्क सर्टिफाईड आहे ना.
म्हणजे ही टोटल कॉन्ट्रॅक्टची कॉस्ट आहे ना. टोटल कॉन्ट्रॅक्टची कॉस्ट किती आहे? टोटल कॉन्ट्रॅक्टची कॉस्ट आहे 15,73,500. वर्क सर्टिफाईड किती आहे? 50%. 50% कशाच्या? कॉन्ट्रॅक्ट प्राइसच्या. मग ही टोटल कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट आहे ना. जर वर्क सर्टिफाईड कॉन्ट्रॅक्ट प्राइसचा 50%, मग मी वर्क सर्टिफाईडची कॉस्ट सुद्धा टोटल कॉन्ट्रॅक्ट कॉस्टच्या 50%च घेणार. म्हणजे याच्या 50% किती आली? 15,73,500 चे 50% आले 7,86,750. म्हणजे जर मी ही 50% म्हणजे 10 लाख ही माझी वर्क सर्टिफाईड आहे. जर मी टोटल कॉन्ट्रॅक्ट प्राइस ही सेलिंग प्राइस आहे. जर मी टोटल कॉन्ट्रॅक्ट प्राइसचा 50% वर्क सर्टिफाईड घेत असेल तर मी टोटल कॉन्ट्रॅक्ट कॉस्टच्या सुद्धा 50%च कॉस्ट घेणार. मग टोटल कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट 15,73,500, मग त्याच्या 50% 7,86,750. म्हणजे मी वर्क सर्टिफाईडची कॉस्ट ही घेणार. म्हणजे ही आली माझी कॉस्ट ऑफ वर्क सर्टिफाईड. इज इट ओके? आणि इथे मी ह्या वर्षात किती कॉस्ट इन्कम केली? 10,49,000.